श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे स्टँडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश. Hello everyone, dear students of 5th class. Today we are going to learn a new activity. Unit number 1, page number 10. Students, open your English textbook and see on page number 10. The name of the activity is sentence race. Sentence race. See, 3 race tracks are given below. There are given 3 रेस ट्रॅक्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 शर्यतीचे मार्ग या ठिकाणी दाखवलेले आहेत. देर आर गिवन 3 रेस ट्रॅक्स. ट्राय टू कंप्लीट द सेट ऑफ सेंटेन्सेस इन ईच ट्रॅक विदिन 1 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मार्गावरील संचातील जी वाक्य दिलेली आहेत ती वाक्य आपल्याला 1 मिनिटामध्ये पूर्ण करता येतात का ते आपण पाहायचं आहे, बघायचं आहे. यू हॅव टू यूज अ न्यू वर्ड ऑब्लिक वर्ड्स इन ईच सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्यामध्ये नवीन शब्द वापरायला आपण त्या ठिकाणी हवा. The first one to complete a set correctly is the winner. तर पहिल्यांदा सर्वप्रथम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला या ठिकाणी आपण विनर म्हणून घोषित करणार आहोत. विजेतेपद मिळणार आहे, लक्षात घ्या. तर काय सांगितलं पहा. या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण वाक्य लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, पहिलंच बघा, आय एम डॉट डॉट. आय एम अ सिंगर. आय एम अ बॉय. यू आर डॉट डॉट. यू आर अ गर्ल. नेक्स्ट, वी आर डॉट डॉट. वी आर फ्रेंड्स किंवा वी आर चिल्ड्रन. वी आर स्टुडंट्स. नेक्स्ट, ही इज डॉट डॉट. ही इज हॅपी. नेक्स्ट, सी इज डॉट डॉट. सी इज अवर टीचर. सी इज व्हेरी क्लेवर. नेक्स्ट, इट इज डॉट डॉट. इट इज अ लॅम्प. Next, they are dot dot. They are playing. They are singing. They are swimming. आता दुसरा सेट पहा. I like dot dot. I like games. I like flowers. Next, you like dot dot. You like tea. You like flowers. Next, we like dot dot. We like games. We like milk. Next, he likes dot dot. He likes sweets. He likes apples. Next, she likes dot dot. She likes swimming. She likes playing. She likes dancing. It likes dot dot. It likes swimming. It likes milk. Next, they like dot dot. They like movies. आता पहा, लास्ट सेट बघा. I have dot dot. I have a motorcycle. I have a bicycle. Next, you have dot dot. You have good friends. You have good parents. Next, we have dot dot. We have marbles. Next,
He has a dot dot. He has blue eyes. He has a pen. Next, she has a dot dot. She has a puppy. Next, it has a dot dot. It has a tail. And last, they have dot dot. They have a big bungalow. They have a palace. Okay, students. In this way, you try to complete all the set of sentences in each track within 1 minute. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय करायचं आहे की हे तिन्ही दिलेले जे सेट आहेत सेंटेन्स हे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके स्टुडंट्स, सी पेज नंबर 11. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर या ठिकाणी आपण 11 पान नंबर काढा आणि 11 पान नंबरवरती काय दिलेलं आहे बघा. से यस ऑर नो. से यस ऑर नो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर 11 मध्ये से यस ऑर नो म्हणजे काय असं सांगायचं आहे की हो किंवा नाही. तर बघा, लर्न, प्रॅक्टिस अँड प्ले धिस गेम. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग गेम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय मजेशीर असा हा खेळ आहे बघा. लर्न, टू लर्न मीन्स शिकणे, पहिल्यांदा शिका. प्रॅक्टिस मीन्स सराव करणे. अँड प्ले धिस गेम, आणि हा खेळ खेळा. तर ए आकडा बघा दिलेला आहे काय. सी कंप्लीट द सेंटेन्सेस इन ईच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अर्थपूर्ण प्रश्न तयार होतील अशा प्रकारे प्रत्येक चौकटीमधील वाक्य आपण पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्या. कंप्लीट द सेंटेन्सेस इन ईच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन्स. तर मिनिंगफुल क्वेश्चन्स म्हणजे अर्थपूर्ण प्रश्न. टू मेक म्हणजे बनवणे, तयार होणे. तर अर्थपूर्ण प्रश्न असे तयार होतील अशा प्रकारे प्रत्येक चौकटीमधील वाक्य आपण पूर्ण करायचे आहेत. पहा, फॉर एक्झाम्पल बघा. एम आय ग्रीन क्वेश्चन मार्क. आर वी एनिमल्स. आर वी बर्ड्स क्वेश्चन मार्क. आर यू किंग ऑफ बर्ड्स क्वेश्चन मार्क. इज सी अ वाइल्ड एनिमल क्वेश्चन मार्क. Is she a pet animal question mark. See the next. Is he white. Is it a toy question mark. Are they black. Are they black question mark. तर दुसरा बघा चौकट. Have I got wheels question mark. Have we got horns. Next, have you got 3 wheels 4 wheels. Next, has she got fur. F-U-R, fur means locker. लक्षात घ्या. Has she got a tail. Has he got a tail question mark. Has it got a red beak question mark. Have they got trunks. Have they got trunks question mark. And see the last box. शेवटचा बॉक्स बघा, चौकून बघा. Do I eat mice. Do we bark. Do you roar. Does she eat worms. Does she eat worms question mark. Does he swim in water question mark. Does it spin question mark. Do they ride fast question mark. तर अशा प्रकारे प्रत्येक चौकटील वाक्य पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थपूर्ण प्रश्न तयार झाले पाहिजेत, हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके स्टुडंट्स, पुढे बी आकडा काय दिलेला आहे बघा. रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. प्रत्येक संचातील शब्द मोठ्याने वाचा. पहिला सेट काय आहे बघा. बर्ड्स. बर्ड्स म्हणजे पक्षी. काय दिलेले आहेत. पॅरट, क्रो. पॅरट म्हणजे पोपट. क्रो मीन्स
कावळा. कावळा. स्पॅरो मीन्स चिमणी. आऊल मीन्स घुबड. DUCK डक मीन्स बदक. आणि CRANE क्रेन मीन्स बगळा. ॲनिमल्स काय दिले बघा, म्हणजे प्राणी. स्क्विरल, माऊस, एलिफंट, लॉयन, कॅट आणि डॉग. नेक्स्ट बघा, व्हेइकल्स काय दिलेले आहेत, म्हणजे वाहने. व्हेइकल्स, बस, मोटर कार, ऑटो रिक्षा, मोटर बाईक, एरोप्लेन आणि बायसिकल. ओके. अँड लास्ट काय दिलेलं आहे, टॉईज. टॉईज मीन्स खेळणी. त्याच्यामध्ये बॉल, बलून, टॉप, डॉल, काइट, ट्रीसायकल. आता ट्रीसायकलचा अर्थ म्हणजे काय आहे बघा, TRICYCLE म्हणजे 3 चाकी असणारे, लक्षात घ्या 3 चाकी. तर हे आपल्याला फक्त काय करायचं आहे की या संचातले जे शब्द आहेत ते शब्द आपण घरी मोठ्याने वाचायचे आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट C11 काय दिलेलं आहे बघा, नाऊ मेक ग्रुप्स ऑफ 5. 5-5. आता 5-5 जणांचे आपण गट बनवायचे, इन्क्लुडिंग अ लीडर. त्याच्यामध्ये एक गट प्रमुख असेल पहा. द लीडर असाइन्स रोल्स टू अदर्स फ्रॉम एनी वन सेट. काय करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी द लीडर असाइन्स रोल्स टू अदर्स फ्रॉम एनी वन सेट. दे गेस हू they are using suitable yes no questions. Direct questions like am I a parrot question mark are not allowed. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गट करायचे 5-5 विद्यार्थ्यांचे आणि त्याच्यामधील एक गट प्रमुख आपण त्या ठिकाणी नेमायचा आहे. आपल्या गटामधील एका विद्यार्थीनीला आपण गट प्रमुख निवडायचा आहे आणि आपल्या गटामधील गोष्टींच्या भूमिका इतर मुलांना आपण ठरवून द्यायच्या आहेत, लक्षात घ्या. काय करायचे आहेत, आता बी जो दिलेला आहे वर बघा, बर्ड्स, ॲनिमल्स, व्हेइकल्स, टॉईज. तर या बी मधील गोष्टींच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका इतर मुलांना आपण काय करायचे आहेत, ठरवून द्यायच्या आहेत. आणि भूमिका घेणाऱ्या मुलाला किंवा मुलीला इतर मुलं कशा प्रकारचे प्रश्न विचारतील की यस नो प्रकारचे, म्हणजे ज्याचं उत्तर यस नो टाईप देता येईल अशा प्रकारचे प्रश्न काय करतील, विचारतील. मग आपल्या भूमिकेला अनुसरून तो मुलगा किंवा ती मुलगी यस किंवा नो असं उत्तर देईल आणि शेवटी योग्य उत्तर येईपर्यंत, म्हणजे बरोबर उत्तर येईपर्यंत हा प्रश्नांचा खेळ आपण तसाच पुढे काय करायचा आहे, चालू ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे, इथे एक चित्र दाखवलेलं आहे बघा. त्या चित्रामधील डक विषयीचे नमुना प्रश्न हे लक्षात घ्या. पहा DUCK डक. तर डक म्हणजे काय, बदक. त्याविषयीचे या ठिकाणी काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण लक्षात घ्यायचे आहेत. पहा आता हे म्हणते बघा, पहिला विद्यार्थी म्हणतोय कॅन वी फ्लाय. नेक्स्ट, हॅव आय गॉट लॉंग लेग्स. पुढं, इज सी ग्रीन. आणि डज सी से क्वॅक क्वॅक. तर ही विद्यार्थिनी काय म्हणते, यस. तर लक्षात घ्या 5-5 जणांच्या गटामध्ये हा खेळ खेळायचा आहे. तर शेवटी यस म्हटलेलं आहे बघा, ती म्हणते की यस आय एम अ डक. आय एम अ डक. आणि राईट म्हणजे तू म्हणते ते बरोबर आहे, हे लक्षात घ्या. थोडक्यात काय आहे बघा की गट प्रमुखाने काय करायचं आहे, मनातल्या मनात एक संच, त्या जिथं वरती संच दिलेले आहेत बघा, बर्ड्स, ॲनिमल्स, व्हेइकल्स, टॉईज. तर त्याच्यामधील एक संच निवडून त्या आपल्या गटामधील प्रत्येकाला, म्हणजे आपल्या स्वतःसह काय करायचं आहे, प्रत्येकाला एक एक नाव द्यायचं आहे आणि इतरांना न दाखवता ही नावं आपण काय करायची, आपल्या हातावरती लिहून ठेवायचे आहेत. नंतर काय करायचं आहे की बाकीच्यांनी ए मधील नमुन्यामध्ये प्रश्न विचारून प्रत्येकाचं नाव शोधून
काढायचा आहे, लक्षात घ्या. आणि नंतरही अधूनमधून आपण अशा प्रकारचा खेळ खेळायचा आहे, हे लक्षात घ्या. आता ए मध्ये 3 चौकडी दिलेले आहेत बघा, त्यातले प्रश्न आपण वापरायचे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. डू यू अंडरस्टँड? तर समजलं असेल तुम्हाला कसा हा खेळ खेळायचा आहे तो, लक्षात घ्या. आणि याचा सराव आपण घरी करायचा आहे. ओके स्टुडंट्स, सी ऑन पेज नंबर 12. पेज नंबर 12 इथं काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, टॉकिंग अबाउट थिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे बघा, टॉकिंग अबाउट थिंग्स म्हणजे काही गोष्टींविषयी या ठिकाणी बोलायचं आहे, लक्षात घ्या. रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. काय आहे बघा, देर इज अ माऊस इन द हॅट किंवा ऑर द माऊस इज इन द हॅट. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचा अर्थ असा आहे की देर इज अ माऊस इन द हॅट ऑर द माऊस इज इन द हॅट. माऊस म्हणजे काय? उंदीर. कुठं आहे उंदीर? टोपीमध्ये उंदीर आहे किंवा टोपीच्या आत उंदीर आहे. लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे. तर पहिलं सी, देर आर गिवन सेव्हरल पिक्चर्स. या ठिकाणी काही चित्र दाखवलेले आहेत पहा. अँड अंडर ईच पिक्चर देर आर गिवन सम वर्ड्स. तर काय म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी, की त्या चित्राच्या खाली काही इंग्रजी शब्द दिलेले आहेत बघा. काय म्हटलं इथं, की ही जी चित्र दाखवलेली आहेत, 6 चित्र, टोपी आणि उंदीर बघा दाखवलेला आहे इथं. त्याच्या खाली ब्ल्यू पिंकमध्ये म्हणजे गुलाबी अशा रंगामध्ये बघा काही शब्द इंग्रजी दाखवलेले आहेत पहा. ते इंग्रजी शब्द काय करायचे, ते वापरायचे आहेत आणि आपण वाक्य बनवायचे आहे, ते लक्षात घ्या. आणि त्या वाक्यांचा सराव आपण करायचा आहे. आणि या शब्दांचे अर्थ आपण लक्षात ठेवायचे आणि अशा प्रकारचे शब्द आपण वापरायला शिकायचे आहे, ते लक्षात घ्या. आता आय इन म्हणजे काय? आत. OUT आउट म्हणजे काय? ON ऑन म्हणजे काय? वर. UNDER अंडर म्हणजे काय? खाली. NEAR नियर म्हणजे काय? जवळ. आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. आणि बिहाइंड म्हणजे काय? मागे किंवा पाठीमागे, हे लक्षात घ्या. तर वाक्य कसे बनवता येतील आपल्याला बघा. सी द फर्स्ट पिक्चर. पहिलं चित्र जर पाहिलं आपण तर आपल्याला त्या ठिकाणी टोपीच्या आत आपल्याला उंदीर दिसतोय बघा. तर जसं वर दाखवलेलं आहे तशा प्रकारेच आपण वाक्य बनवायचं, लक्षात घ्या. काय? देर इज अ माऊस इन द हॅट. देर इज अ माऊस इन द हॅट म्हणजे हेच उदाहरण दाखवलेलं आहे, तेच आहे बघा. पहिल्या चित्राचं उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. उंदीर कुठं आहे? टोपीमध्ये आहे. म्हणून देर इज अ माऊस इन द हॅट किंवा द माऊस इज इन द हॅट. तसं तर आपण दुसऱ्या चित्रावरून वाक्य बनवू शकता का बघा. ऑन म्हणजे वर, लक्षात घ्या. ऑन म्हणजे वर. आता टोपीच्या वर उंदीर आहे. काय म्हणता येईल आपल्याला? देर इज अ माऊस ऑन द हॅट किंवा द माऊस इज ऑन द हॅट. तिसरं चित्र बघा. आता अंडर म्हणलेलं आहे म्हणजे टोपीच्या खाली उंदीर आहे. कसं म्हणणार वाक्य बनवणार आपण, की देर इज अ माऊस अंडर द हॅट किंवा द माऊस इज अंडर द हॅट. चौथं चित्र बघा. नियर म्हणजे जवळ. तर टोपीच्या जवळ उंदीर आहे. आपण म्हणू शकतो द माऊस इज नियर द हॅट किंवा देर इज अ माऊस नियर द हॅट. पुढे इन फ्रंट ऑफ म्हणजे टोपीच्या पुढे उंदीर आहे बघा. तर हे वाक्य कसं बनवता येईल आपल्याला, की द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट किंवा देर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट. आणि लास्ट बिहिन म्हणजे च्या पाठीमागे, टोपीच्या मागे उंदीर आहे. कसं म्हणता येईल आपल्याला? द माऊस इज बिहाइंड द हॅट किंवा देर इज अ माऊस बिहाइंड द हॅट. ओके स्टुडंट्स, समजलं सर्वांना? सी सेकंड नंबर काय म्हटलेला आहे बघा. लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर इच ऑफ दीज वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो,
इथं दिलेली चित्र आपण बघायची आहेत आणि यातील प्रत्येक शब्दासाठी किमान 3 वाक्य आपण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता इतर शब्द जर पाहिले आपण तर इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. तर त्या प्रत्येक शब्दासाठी आपण काय करायचं आहे, 3 वाक्य बनवायचे आहेत, हे लक्षात घ्या. प्रत्येक शब्दासाठी आपण किती 3 वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. कोणते शब्द वापरून, इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड. आता सी द फर्स्ट पिक्चर, पहिलं चित्र बघा विद्यार्थी मित्रांनो. आता ही कोण आहे, लक्षात घ्या. ही कोण आहे, ग्रीन ग्रॉसर आहे, म्हणजे भाजी विक्रेती आहे बघा. तिच्या डोक्यावरती काय अम्ब्रेला आहे. तिच्या समोर काय आहे, टोमॅटोची टोपली भरलेली आहे, बास्केट आहे. त्या शेजारी काय आहे, तिथे एक भोपळा आपल्याला दिसतोय बघा. हे सगळं कुठं ठेवलेलं आहे, एका चटईवरती ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर टोपलीमध्ये काय आहे, टोमॅटोज आहेत. तर हे लुक ॲट द फर्स्ट पिक्चर केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं चित्र काळजीपूर्वक पहा. अँड आफ्टर दॅट ट्राय टू फ्रेम meaningful sentences using the words given below. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक चित्राचं निरीक्षण करा आणि अर्थपूर्ण वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. खाली दिलेले जे शब्द आहेत ते शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून आपण पहिलं चित्र घेऊया बघा. काय आहे की आपल्याला दिसते की त्या जे टोमॅटो आहे ते टोमॅटो त्या टोपलीमध्ये आहेत, निश्चितपणे आहेत, टोपलीमध्ये टोमॅटो आहेत. असं आपल्याला वाक्य म्हणता येईल की देर आर टोमॅटोज कुठं आहेत, टोपलीच्या आत आहेत, म्हणजे इन वापरता येईल आपल्याला. देर आर टोमॅटोज इन अ बास्केट, असं वाक्य पहिलं होईल. तर दुसरं ऑन वापरायचं आहे आपल्याला. ऑन म्हणजे वर. आता वर म्हटल्यानंतर आता चटईवर बास्केट आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. इथं आपल्याला म्हणू शकतो आपण की द बास्केट इज ऑन अ मॅट, म्हणजे ती जी टोपली आहे ती टोपली चटईवर आहे. तिसरं बघा शब्द कोणता आहे, तिसरा अंडर आहे. अंडर म्हणजे खाली. आपण म्हणू शकतो की छत्रीच्या खाली ती भाजी विक्रेती आहे. कसं येईल वाक्य इंग्रजीमध्ये, द ग्रीन ग्रोसर इज अंडर अँड अम्ब्रेला. पुढे बघा, नियर शब्द वापरायचा इथं. पुढचा शब्द कोणता आहे, नियर. नियर म्हणजे जवळ. आता भोपळा म्हणजे हा त्या ठिकाणी आपल्याला भोपळा दिसतोय बघा, आहे तो भोपळा कुठं आहे, त्या टोमॅटोच्या टोपलीच्या जवळ तो भोपळा आहे. तर कसं वाक्य बनवता येईल आपल्याला की देअर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. किंवा असंही म्हणता येईल आपल्याला की त्या भाजी विक्रेतीच्या जवळ तो पंपकिन आहे, भोपळा आहे, असं म्हणता येईल आपल्याला. देअर इज अ पंपकिन नियर द ग्रीन ग्रोसर, असंही म्हणता येईल. पहा पुढचा शब्द कोणता आहे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. आता इथं बघा, टोमॅटोची जी टोपली आहे ती त्या भाजी विक्रेतीच्या समोर आहे, हे की नाही. तर आपल्याला वाक्य असं बनवता येईल की द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रॉसर. आणि शेवटचा शब्द आहे लास्ट वर्ड बिहाइंड म्हणजे च्या मागे. तर आपण म्हणू शकतो की त्या टोमॅटोच्या टोपलीच्या मागे कोण आहे, भाजी विक्रेती आहे. तर असं आपल्याला वाक्य म्हणता येईल की द ग्रीन ग्रोसर इज बिहाइंड द बास्केट. ओके स्टुडंट्स. तर अशा प्रकारे इन दिस वे, अशा प्रकारे लुक ॲट द सेकंड पिक्चर, थर्ड पिक्चर अँड फोर्थ पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दुसरं चित्र बघा, तिसरं चित्र पहा आणि चौथंही चित्र तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा राहिलेल्या तिन्ही चित्रांचं. अँड देन यू ट्राय टू फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्सेस फॉर ईच पिक्चर
फॉर ईच ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो. तर या ठिकाणी दिलेले जे शब्द आहे ते शब्द प्रत्येक शब्द वापरून काय करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. जसं आपण पहिलं चित्र पाहून अर्थपूर्ण वाक्य बनवली, तशा प्रकारे दुसरं, तिसरं आणि चौथं चित्र पाहून आपण काय करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य आपण आपल्या वहीमध्ये बनवायची आहे. ते लक्षात घ्या. आता काही शब्द जर आपल्याला इथले अवघड वाटत असतील, आता उदाहरणार्थ बास्केट, बास्केट म्हणजे टोपली, किंवा ग्रीन ग्रोसर, ग्रीन ग्रोसर म्हणजे कोण रे, भाजी विकणारी एखादी महिला. आता त्याच्यानंतर आणखी कुठला अवघड वाटत असेल तर तो शब्द लिहा विद्यार्थ्यांनो, आणि अर्थही मला विचारला तरी काय हरकत नाही. लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण आज 3 ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत बघा. सेंटेन्स रेस पान नंबर 10 वरची ही आपण पूर्ण करायची आहे. पान नंबर 11 वरती से यस ऑर नो हा खेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त या ठिकाणी जे शब्द दिलेले ते शब्द आपण मोठ्यानं वाचायचे आहेत. म्हणजे बर्ड्स, ॲनिमल्स, व्हेकल्स आणि टॉईज हे शब्द मोठ्याने वाचायचे आहेत. शक्य असेल तर आपल्याला ह्याची स्पेलिंग पाठांतर करून ठेवायचे आहेत. लक्षात घ्या. आणि पेज नंबर 12 पान नंबर 12 वरती आपल्याला टॉकिंग अबाउट थिंग्ज. आता या ठिकाणी हे आपल्याला मात्र आपल्या वहीमध्ये स्वाध्याय सोडवायचा आहे. जसं प्रत्येक चित्रावरून एक वाक्य आपण बनवायचं आहे, तशी आपली 6 वाक्य या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि दुसरा आकडा जो आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर इच ऑफ दीज वर्ड्स. हे चित्र बघायचे आहेत आणि यातील प्रत्येक शब्दासाठी किमान 3 वाक्य आपण तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे स्वाध्याय मी सांगितलेले आहेत, ते स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचे आहेत. बघा, आपण ग्रीन ग्रोसरवरून आपण वाक्य केलेले आहेत. तर दुसरं, तिसरं, चौथं चित्र पाहून आपण काय करायचे, वाक्य आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत पेज नंबर 13 ॲक्शन टाइम. काय आहे, ॲक्शन टाइम. लक्षात घ्या. लिसन, पहिला आकडा काय म्हणलेला आहे बघा. फर्स्ट, लिसन केअरफुली टू द लीडर्स ए अँड बी अँड ॲक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृती करण्याची या ठिकाणी वेळ आहे. तर आता लिसन केअरफुली टू द लीडर्स ए अँड बी अँड ॲक्ट. आता जो प्रमुख असेल ए आणि बी, 2 प्रमुख आपण निवडायचे आहेत, ए आणि बी. आणि काय करायचं आहे की काळजीपूर्वक ऐकायचं आणि त्याप्रमाणे आपण काय करायचे, कृती करायची आहे. लक्षात घ्या. ए आणि बी 2 गट प्रमुख आपण निवडायचे आहेत. ए ने काय करायचंय की जो ए कॉलम आहे, जी ए मध्ये चौकट आहे, त्या चौकटीमधले एक शब्द ए न पहिला वाचायचा, सांगायचा. आणि बी न काय करायचं की त्या शब्दाशी जोडणारा बी या चौकटीमधील एक शब्द त्यानं सांगायचा आहे. लक्षात घ्या. आणि मग राहिलेल्या इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की त्या 2 किंवा अधिक शब्दातून तयार होणारी जी काही कृती असेल, ती कृती आपण, ती शब्द ऐकून त्याप्रमाणे आपण कृती करायची आहे. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ काय बघा. आता ए मधील पहिला लीडर, ए लीडर म्हणतोय की SIT सीट. आता बी मधील काय म्हणेल रे, लक्षात घ्या, काय म्हणेल, DOWN. आता सीट डाऊन, सीट डाऊन म्हणजे काय, खाली बसणे. लक्षात घ्या. तर ए मधले जो ए लीडर आहे तो सीट म्हणेल, बी मधला काय म्हणेल, डाऊन. सीट डाऊन म्हणजे इतर विद्यार्थ्यांनी काय करायचंय की अशी कृती करायची आहे. सीट डाऊन म्हणजे खाली बसायचं आहे. लक्षात घ्या. पुढचा शब्द आहे स्टँड. आता बी मधला काय वापरेल, ए लीडरनं वापरलं स्टँड, तर बी लीडर काय वापरेल, अप. स्टँड अप. स्टँड अप मीन्स उभा राहणे. हे लक्षात घ्या. स्टँड अप मीन्स उभा राहणे. पुढं वॉक आलेलं आहे बघा. वॉक. वॉक फास्ट होऊ शकते, वॉक स्लोली होऊ शकते, वॉक क्विकली होऊ शकतं. पुढं रन. रन फास्ट होऊ शकतं.
देन टर्न, टर्न लेफ्ट किंवा टर्न राईट पण म्हटलं तरी चालेल. पुन्हा बेंड, बेंड स्लोली, बेंड क्विकली, बेंड डाऊन. पुढे सिंग स्लोली, सिंग लाऊडली, सिंग सॉफ्टली. पुढे स्माइल सॉफ्टली. पुन्हा नेक्स्ट लाफ लाऊडली, लाफ सॉफ्टली. स्पीक, स्पीक अप, स्पीक फास्ट, स्पीक स्लोली, स्पीक क्विकली, स्पीक लाऊडली. पुढे नेक्स्ट क्लॅप, क्लॅप युअर हँड्स slowly, clap your hands slowly, clap your hands loudly, clap your hands quickly. लक्षात घ्या. tap, tap your feet slowly, tap your feet quickly. Next look, look at the door, look up, down, look left, look right, look around. पुन्हा point, point to the board, point to the door. Next come up, come fast, come slowly, come down, come quickly, come in. And last go, go down, go slowly, go quickly, go around, go to the board. लक्षात घ्या. तर in this way you try to complete the, you try to practice this गेम असं म्हटलं तरी काय हरकत नाही. लक्ष विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ए आणि बी ह्याचे जे शब्द होतात बघा ते आपण या ठिकाणी सराव करायचा आहे. लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण कृती करायची आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बघा. राईट डाऊन एनी 5 मिनिंगफुल कमांड्स यू कॅन मेक फ्रॉम ए अँड बी. विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी मधून तयार केलेल्या काही सूचना असतील त्या सूचनापैकी कोणत्याही 5 सूचना, अर्थपूर्ण सूचना आपण आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ स्टँड अप, सिट डाऊन, वॉक स्लोली, टर्न अराउंड किंवा बेंड स्लोली, बेंड क्विकली, असं कोणत्याही 5 सूचना आपण आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. पुढे दुसऱ्याकडे काय दिलेलं आहे बघा. नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं काही चित्र दाखवलेले आहेत बघा. त्या चित्रातील वस्तूचं आपण नाव सांगायचं आहे आणि ती घेऊन आपल्याला काय काय आपल्याला बनवता येईल, काय काय करता येईल हेही आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे लक्षात घ्या. एक उदाहरण दाखवले बघा. सी द फर्स्ट पिक्चर. किती चित्र दाखवलेत बघा. 1 2 3 4 5. या ठिकाणी 5 चित्र दाखवलेले आहेत. देर आर गिवन 5 पिक्चर्स. या ठिकाणी 5 चित्र दिलेले आहेत. तर आपण काय करायचं आहे की चित्रातले जे वस्तू आहे त्या वस्तूचं पहिल्यांदा नाव सांगायचं आपण. आता पहिलं बघा चित्र काय आहे. त्या गोलामध्ये बघा. तर या ठिकाणी आपल्याला सफरचंद दिसते बघा. तर आपण काय म्हटलं त्याला नाव काय. ॲन ॲपल म्हणतो आपण बघा. खाली उदाहरण दाखवले. एक्झाम्पल ॲपल दाखवलेलं आहे बघा. आणि तिथं त्याच्यापासून आपण काय म्हटलेलं आहे. इट इज ॲन ॲपल असं म्हटलं तरी चालेल किंवा ॲन ॲपल असं म्हटलं तरी चालेल. पुढे कंसात म्हणलेलं आहे वी कॅन डॅश म्हणलेलं आहे बघा. मग आता आपण काय करायचं आहे की वस्तूचं नाव सांगितल्यानंतर ती वस्तू आपल्याला घेऊन आपल्याला काय काय करता येईल हे आपण या ठिकाणी सांगायचं आहे. उदाहरणार्थ आता वी कॅन ईट इट म्हणजे आपण ते खाऊ शकतो. वी कॅन वॉश इट. टू वॉश म्हणजे धुवू शकतो. वी कॅन पील इट साल काढू शकतो. वी कॅन कट इट कापू शकतो. वी कॅन स्लाइस इट चकत्या करू शकतो आपण. वी कॅन कुक इट. वी कॅन ड्रॉप इट टाकू शकतो. वी कॅन कॅच इट झेलू शकतो. वी कॅन थ्रो इट फेकू शकतो. वी कॅन बाय इट BUY बाय म्हणजे विकत घेणे. आपण विकत घेऊ शकतो. वी कॅन सेल इट विकू शकतो आपण. अँड वी कॅन पिक इट अप. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे. प्रत्येक वस्तूचं नाव सांगून ती वस्तू घेऊन आपल्याला काय काय करता येईल ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. जसं एक उदाहरण दाखवलेलं आहे ॲन ॲपलचं. तर आपण लिहिताना कसं लिहायचं आहे की कंसामध्ये दिलेलं वी कॅन वापरायचं आहे आणि आपण लिहायचं. लक्षात घ्या.
अशा प्रकारेच लिहायचं. जसं एक्झाम्पल दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये. लक्षात घ्या. कुणी दुसरं चित्र अ बॉटल आहे, तिसरं क्लॉथ आहे, चौथं शीट ऑफ पेपर आहे आणि पाचवं फ्लावर्स आहे. लक्षात घ्या. तर प्रत्येक चित्रावरून आपण काय नाव सांगायचं आणि त्यापासून आपल्याला काय काय आपल्याला करता येईल ते आपण लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये. आणि शेवटचा घटक घेतोय विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 14 बघा. वर्ड्स वी नो. वर्ड्स म्हणजे शब्द. वी नो म्हणजे आपल्याला माहित आहेत हे शब्द. काय? नंबर 1, रीड ईच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेला जो तक्ता आहे त्या तक्त्यामधील प्रत्येक शब्द आपण एकाच दृष्टिक्षेपामध्ये वाचायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे पाहिल्याबरोबर शब्द आपण वाचायचं हे लक्षात घ्या. वाचून दाखवतोय मी शब्द विद्यार्थ्यांनो बघा. तसं आपणही वाचण्याचा सराव आपण करायचा आहे. लक्षात घ्या. बघा, अ, ऑल, द, अँड, देअर, अँड, देम, एनी, हू, मी, माय, नो, नाव, युअर, बट, फेअर, हर, एव्हरी, बाय, हिअर, हिम, हिज, इफ, हाऊ मेनी, विथ, वन, व्हॉट, अस, टू, धिस, देअर, सम, दॅट, ओनली, ऑफ, आउट, विदाउट, देन, वेन. तर अशा प्रकारे एका दृष्टिक्षेपामध्ये आपण त्या तक्त्यामधला प्रत्येक शब्द आपण वाचायचा. लक्षात घ्या. नंबर 2 काय म्हणलेलं आहे बघा. नंबर 2, प्रिपेअर अ कार्ड फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स अँड पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक शब्दाचे एक एक कार्ड आपण छोटंसं तयार करायचं आहे आणि कार्ड तयार करून शब्द आपण कसे लावायचे आहेत? अल्फाबेटिकली लावायचे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे ए पासून ते झेड पर्यंत सगळे शब्द आपण लावायचे आहेत. लक्षात घ्या. आपल्या वहीमध्ये ही कृती आपण पूर्ण करायचे. नंबर 3 काय म्हटलेलं आहे बघा. 2 नंबर तुमच्या लक्षात आलेला असेल आता या ठिकाणी की अल्फाबेटिकली कसे सगळे शब्द आपण लावायचे आहेत हे आता तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे जे शब्द आहेत ते ए पासून ते झेड पर्यंत आपण लिहायचे आहेत, अल्फाबेटिकली लावायचे आहेत. आता उदाहरणार्थ ए चे शब्द लिहायचे. पहिल्यांदा काय येईल? अ येईल, पुन्हा ऑल येईल, अँड, एनी, हे एवढे झाले ए चे. पुन्हा बी चे लिहायचे, ब्युटी, बर्ड, बी वाय, बाय. आणखी कुठला आहे का बघा? बी वरून सुरू होणारा नाहीये. पुन्हा मग ई वरून कोणते कोणते ते लिहायचे. पुन्हा डी वरनं लिहायचे. लक्षात घ्या. सॉरी, एच वरनं लिहायचे. एच, ई झालं की एच, ए बी सी वरनं नाहीच आहे. लक्षात घ्या. ए बी सी डी, ए बी सी डी, डीचा पण नाही आहे इथं. ई वर्ण आहे ते ई वर्ण लिहा. तर अशा प्रकारे ए टू झेड आपल्याला सगळे शब्द वर्णानुक्रमे लिहायचे आहेत. नंबर 3 काय म्हटलेलं आहे बघा. फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. या तक्त्यामधले जे शब्द आहेत तर यमक जुळणारे कोणकोणते शब्द आहेत ते शब्द आपण इथून शोधून लिहायचे आहेत. लक्षात घ्या. उदाहरणार्थ युअर, अवर होते बघा यमक जुळणारा. बट, व्हॉट येते. एनी, मेनी होतं बघा. हू, टू होतं पहा. हिम, देम होते. देन, फेन होते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी देअर, THEIR, देअर पण होते बघा. देअर, फेअर होते. तर असे शब्द आपल्याला या तक्त्यामधले यमक जुळणारे लिहायचे आहेत आपल्या वहीमध्ये. चौथा नंबर काय बघा. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी ऑब्लिक विथ डब्ल्यू. सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. या तक्त्यामधील टीने किंवा डब्ल्यूने सुरू होणारे जे शब्द आहेत ते शब्द शोधून आपल्याला लिहायचे आहेत. लक्षात घ्या. टीनं सुरू होणारे शब्द लिहायचे आणि डब्ल्यूनं सुरुवात होणारे शब्द शोधून या तक्त्यातले आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि शेवटचा 5वा प्रश्न आहे. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ ओ ऑब्लिक विथ वाय. हाही सोपा प्रश्न आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन. लास्ट 5th क्वेश्चन इज व्हेरी सिंपल क्वेश्चन. Students, you try to complete all the questions. Try to write all the answers of these questions in your
नोटबुक. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहे, ते लक्षात घ्या. 5वा प्रश्न समजला का पहा. काय म्हटले, फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ ओ ऑब्लिक विथ वाय. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपण पुन्हा वाचायचे आणि ओने आणि वायने शेवट होणारे जे शब्द आहेत ते शब्द आपण शोधून त्या ठिकाणी लिहायचे आहे, ते लक्षात घ्या. ओके स्टुडंट्स, सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला समजलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण युनिट नंबर 2 ला आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या तासाला. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर.